माझ्या संस्कारी सुनेने मला तिच्या हाताने जेवण भरवले. मी पूजा करताना सुनेसाठी देवाकडे प्रार्थना करू लागले. हे ईश्वरा, प्रत्येकाला अशी सून दे. इतक्यात सून अचानक ओरडत आली आणि माझ्या चेहऱ्यावर चपराक मारू लागली. मी तिच्याकडे बघतच राहिले की तिला काय झाले आहे. आजपर्यंत तिने माझ्याशी कधीच उद्धटपणा केला नव्हता. मी तर फक्त तिच्यासाठी प्रार्थनाच केली होती. सुनेने मला इतके मारले की मी वेदनेने रडू लागले. रात्री जेव्हा माझा मुलगा घरी आला तेव्हा त्यानेही मला एक थप्पड मारली आणि आपल्या पत्नीच्या खोलीत निघून गेला. माझे डोके सुन्न झाले की या दोघांना नक्की झाले काय आहे. काही वेळाने मी मुलाच्या खोलीत माफी मागण्यासाठी गेले, पण आत पूर्ण शांतता होती. मी जसा दरवाजा उघडला तसा समोरचा देखावा पाहून माझे डोळे विस्पारले. मी जमिनीवर कोसळले आणि देवाकडे स्वतःसाठी मृत्यू मागू लागले, कारण ज्या दिवशी माझे पती वारले होते त्याच दिवशी माझे सर्व काही संपले होते. मला असे वाटायचे की आता या जगात माझा कोणीच सहारा उरलेला नाही. मलाही आता मरून गेले पाहिजे. पतीच्या निधनाला अजून काही दिवसच झाले होते की माझ्या सासरच्या लोकांचे वागणे माझ्याशी बदलू लागले. जणू काही मी आता त्यांच्यावर एक ओझे बनले होते. एक दिवस माझ्या नणंदेने स्पष्ट सांगून टाकले की आता तुमचा इथे कोणताही हक्क नाही. सासूनेही तोंड वेडेवाकडे करून म्हटले, मुली, मी तुझ्या मुलाचा खर्च उचलू शकत नाही. चांगले हेच होईल की तू तुझी दुसरी काहीतरी सोय कर. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले, पण दुसऱ्या दिवशी माझे सामान दरवाजाबाहेर आणून ठेवण्यात आले. सासू म्हणाली, तुझ्या भावाला फोन कर, तो तुला येऊन घेऊन जाईल. मी थरथरत्या आवाजात भावाला फोन केला आणि मग तो मला आपल्या घरी घेऊन आला. सुरुवातीला तर भावाचे घर एखाद्या आडोशासारखे वाटले. वहिनीसुद्धा वेळेवर जेवण द्यायची. मी देवाचे आभार मानले, पण हा आनंद फक्त तात्पुरता होता. जसजसे दिवस जाऊ लागले वहिनीच्या बोलण्यातील ती माया संपू लागली. छोट्या छोट्या गोष्टीवरून तिचा चेहरा बिघडायचा. ती मला टोमडे मारू लागली आणि माझ्या मनात पुन्हा तोच जुना पाशवी संशय आणि भीती डोकेवर काढू लागली की कदाचित हे छप्परसुद्धा तात्पुरतेच आहे. मग तो दिवस उजाडला जो माझ्यासाठी एखाद्या प्रलयापेक्षा कमी नव्हता. एका संध्याकाळी तिने आपल्या पतीला म्हणजेच माझ्या भावाला बोलावले आणि माझ्यावर आरोप केला की मी घरात राहून त्यांच्या वातावरणावर वाईट परिणाम करत आहे. तिने म्हटले की मी त्यांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करत आहे. भावानेही काही न ऐकता फक्त आपल्या पत्नीच्या शब्दावर विश्वास ठेवून रागाने म्हटले, तू येथे अधिक काळ राहू शकत नाही. सकाळपर्यंत निघून जा. मी खूप विनवण्या केल्या, स्पष्टीकरण दिले, पण सर्व काही व्यर्थ गेले. त्या रात्री मी माझ्या देवाकडे विचारले की मी खरोखरच इतकी वाईट आहे का की प्रत्येक दरवाजा माझ्यासाठी बंद झाला आहे. माझ्या कुशीत माझा मुलगा झोपलेला होता, माझा एकुलता एक सहारा, माझ्या पतीची शेवटची निशाणी. मनात आले की स्वतःला संपून टाकावे, पण त्याला पाहून हा विचारही सोडून दिला. विचार केला की जर मी सुद्धा गेले तर या निष्पाप जीवाचे काय होईल. हाच मुलगा तर आहे जो मला पुन्हा जगण्याची हिंमत देईल. मी माझे अश्रू पुसले आणि एका नवीन आयुष्याच्या शोधात बाहेर पडले. ओढणीत मुलाला आणि थोडे दागिने गुंडाळून एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत कारखान्यात काम शोधले. तिथे चप्पल शिवण्याचे काम मिळाले. अगदी तुटपुंजी मजुरी होती, पण 2 वेळच्या जेवणाचा आधार बनली. दिवसा काम, रात्री रोहनचा अभ्यास आणि उरलेला वेळ देवाच्या समोर कृतज्ञता आणि प्रार्थना. आयुष्य कठीण नक्कीच होते, पण प्रत्येक दिवस ही जाणीव करून द्यायचा की मी कमकुवत नाही. मी एक आई आहे जी आपल्या मुलासाठी सर्व काही सहन करू शकते. मला आशा होती की एक दिवस सर्व काही बदलेल. कदाचित तो दिवस उशिरा येईल, पण मी थकणार नाही. सकाळची वेळ होती. कारखान्यात यंत्राचा आवाज गुंजत होता. कपडे घामाने भिजले होते, पण माझी बोटे चप्पल शिवण्यात अशी चालत होती जणू काही मुक्तीचा मार्ग शोधत आहे. मनात एकच निश्चय होता, रोहनला एक सन्मानकारक आयुष्य द्यायचे आहे. माझी इच्छा होती की त्याने या अरुंद गल्लीतून, या थकलेल्या अस्तित्वातून आणि या कडू आठवणीमधून बाहेर पडून एक उज्ज्वल भविष्य पाहावे. माझ्या मेहनतीचा प्रत्येक थेंब या स्वप्नासाठी होता. जसजशी वर्षे सरत गेली, रोहन शिकत गेला, मोठा होत गेला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जी मला मनातून शांतता द्यायची. जेव्हा तो शाळेतून येऊन आपले कपडे स्वतः धुवायचा, मला कामात मदत करायचा, तेव्हा मन म्हणायचे की माझा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि हेच माझ्या संस्काराचे फळ होते. मग तो दिवस आला ज्याचे स्वप्न मी वर्षानुवर्षे पाहिले होते. रोहनने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, एक मुलाखत दिली आणि त्याला पहिला पगार मिळाला. त्याने येऊन माझ्या मुठीत काही नोटा ठेवल्या. तेव्हा माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. मी त्याला जवळ घेतले आणि मनात देवाचे आभार मानले. आयुष्याची मेहनत रंगात येत होती. असे वाटत होते की आता माझ्या दुःखाचा अंत जवळ आला आहे. मी विचार केला होता की आता कदाचित म्हातारपण थोडे आरामात जाईल. मी माझ्या मुलाचे सुख पाहीन. याच काळात भाऊ आणि वहिनीनेही आपले वागणे बदलले. जे एका काळी मला
दारोदार भटकण्यास सोडून गेले होते. ते आता दर दुसऱ्या दिवशी माझी विचारपूस करायला येऊ लागले. वहिनीने डोक्यावरून पदर घेत मऊ आवाजात माफी मागण्याचे नाटक सुरू केले. मला तिच्या बोलण्यात खोटेपणाचा वास येत होता, पण मी शांत राहिले. मी मनात विचार केला की कदाचित माझी परिस्थिती सुधारलेली पाहून ते पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या संस्कारामध्ये हेच होते की नाती जोडून ठेवावीत, म्हणून मी दरवाजा उघडा ठेवला. मग एका संध्याकाळी रोहन माझ्यासमोर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक अजीब गांभीर्य होते. मी विचारले, सगळे ठीक आहे ना बाळा? तर तो हळूच म्हणाला, आई मी एक निर्णय घेतला आहे. मी आश्चर्याने विचारले, कसला निर्णय? तो म्हणाला, मी स्नेहासोबत लग्न करू इच्छितो. माझ्या शरीरात जणू विजेचा करंट धावला. तीच स्नेहा, त्याच वहिनीची मुलगी जिच्या आईने माझ्यावर खोटा आरोप करून मला घरातून हाकलून दिले होते. मी सुन्न झाले. काही क्षणापर्यंत शब्द ओठातून बाहेरच पडले नाहीत. मी नजर उचलून रोहनकडे पाहिले आणि म्हटले, बाळा तू जाणतोस का ती कोण आहे? तिच्या आईने माझ्यासोबत काय केले होते? रोहनने मान खाली घातली, पण तरीही तो आपल्या बोलण्यावर ठाम राहिला. म्हणू लागला, आई भूतकाळ जो काही होता तो होता. मला स्नेहा आवडते. ती चांगली मुलगी आहे. तू तिला एक संधी देऊन बघ. कित्येक दिवस मुलाच्या हट्टापुढे मी मूक निषेध केला, पण तोही हट्टी होता. शेवटी मी हार मानली. एक दिवस भाऊ आणि वहिनीला घरी बोलावले. मनावर दगड ठेवून रीतसर मागणी घातली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कडू क्षण होता. वहिनीच्या चेहऱ्यावर तोच जिंकल्याचा अभिमान होता, तोच तोरा, तोच गर्व. पण मी शांत राहिले. रोहनच्या आनंदासाठी मी माझी जखम गिळली. हे फक्त एक आईच करू शकते, जी आपल्या द्वेषसुद्धा आपल्या मुलाच्या आनंदासाठी विसरून जाते. विवाह निश्चित झाला, विधी पार पडले आणि स्नेहा माझी सून बनून माझ्या घरात आली. मनातून आनंदाचा एक कणही नव्हता. प्रत्येक हसू कृत्रिम होते. मी जाणत होते की जे विष या नात्यात लपलेले आहे ते लवकर किंवा उशिरा आपला प्रभाव नक्कीच दाखवेल. पण मी आई होते. मी शांत राहण्याचा निर्णय घेतला. मी देवावर सर्व काही सोपवले आणि स्वतःला एका नवीन परीक्षेसाठी तयार केले. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही वरवर पाहता आनंददायी होते. सुनेने हसऱ्या चेहऱ्याने सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर मऊपणाने बोलली. गोड आवाजात संभाषणाची सुरुवात केली. मी मनातल्या मनात विचार केला की कदाचित मी चुकीची होते. कदाचित ही मुलगी खरोखर माझ्या मुलासाठी योग्य आहे. पण आईचे मन जरी फसवले गेले तरी डोळे शेवटी सत्य ओळखूनच घेतात आणि हे सत्य जास्त काळ लपून राहिले नाही. काही दिवस उलटले होते की स्नेहाने बोलता बोलता म्हणायला सुरुवात केली, आईसाहेब आता आम्ही दोघेही नोकरी करतो. आमचे एक वेगळे घर असायला हवे ना? मी दचकले पण शांत राहिले. रोहननेही लगेच हा विचार फेटाळून लावला की आता हे शक्य नाही. पण या एका उत्तराने स्नेहाच्या मनात माझ्याबद्दल एक शत्रुत्व निर्माण केले. तिला वाटले की मीच तिच्या मार्गात अडथळा आहे. घरात तिचे तेवर बदलू लागले. एक दिवस जेव्हा मी नेहमीप्रमाणे चहा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप लागलेले होते. आश्चर्याने रोहनला विचारले तर त्याने खांदे ओढवून म्हटले, स्नेहाने म्हटले होते की खाण्यापिण्याचा हिशोब ठेवला पाहिजे. मी शांत राहिले, पण आत काहीतरी तुटून गेले. ते स्वयंपाकघर जिथे मी माझ्या मुलासाठी वर्षानुवर्षे जेवण बनवले, जिथे मी त्याच्या आवडीची प्रत्येक गोष्ट बनवली, आज तिथे प्रवेश करणेसुद्धा माझ्या इच्छेवर राहिले नव्हते. काहीच दिवसात घराच्या प्रत्येक खोलीत माझी जागा कमी होऊ लागली. जे पैसे रोहन प्रत्येक महिन्याला आणून माझ्या हातात देत असे, आता ते सुद्धा सुनेच्या हातात जात होते. मी माझ्या गरजांसाठी तिच्यावर अवलंबून होते. एक आई जिने आपल्या आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरले नव्हते, आज तिला औषधासाठी सुद्धा सुनेसमोर नजर झुकवावी लागत होती. ती मला अशी आज्ञा द्यायची जणू काही मी कोणी घरकाम करणारी बाई आहे. सकाळी उठताच हुकूम मिळायचा, भांडी धुवून टाका, कपड्यांना इस्त्री करा आणि हो, माझी चप्पल साफ करा. जर कधी मला उशीर झाला किंवा एखादे काम जमले नाही तर तिच्या जिभेतून ते विष बाहेर पडायचे, ज्याचा कडूपणा दिवसभर जाणवायचा. एके दिवशी मी थकलेल्या अवस्थेत म्हटले, मुली आज तब्येत काही ठीक नाही, जरा आराम करू इच्छिते. उत्तरात तिचा आवाज मोठा झाला, तर मग कशासाठी बसला आहात या घरात? खाण्यापिण्याला राहण्याला सर्व काही मिळत आहे, आता कामही करणार नाही का? हा तो क्षण होता जेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी मागे वळून काहीच म्हटले नाही. मनातून प्रार्थना निघाली, हे देवा, ज्याचे मन तू मऊ केले नाहीस त्याच्या वाईटपणापासून माझे रक्षण कर. माझ्या मनात प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत एक पोकळी वाढत होती. मी कधी कोणाच्या मुलीसोबत असा व्यवहार केला नव्हता. मग माझी मुलगीसारखी असणारी ही मुलगी मला माणूस का समजत नव्हती? रोहन माझ्या डोळ्यासमोर होता, पण त्याचे डोळे बंद झाले होते. तो प्रत्येक गोष्टीत आपल्या पत्नीचीच बाजू घ्यायचा. आई तू चुकीचे समजत आहेस, स्नेहा थकते, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी शांतपणे ऐकायचे आणि विचार करायचे की हा माझा मुलगा जो एका काळी माझ्याशिवाय झोपतही नव्हता.
तो आज माझे अश्रू पाहू शकत नाहीये. एका रात्री मी पूजेनंतर खूप वेळ देवासमोर घालवला. मी देवाकडे फक्त संयम मागितला, शांततेचा एक श्वास मागितला. मला जगाबद्दल तक्रार नव्हती, फक्त हे दुःख होते की ज्या मुलासाठी मी जगातील प्रत्येक जखम हसत सहन केली, आज तोच माझे दुःख समजून घेत नाहीये. स्नेहाचे बोलणे दिवसेंदिवस अधिक कडू होत गेले. कधी ती माझ्यावर चोरीचा आरोप करायची, कधी माझ्या आळशीपणाचा टोमणा द्यायची. जर पाहुणे आले तर मला खोलीत बंद केले जायचे. आईसाहेब थकलेले आहेत, आराम करत आहेत, ती सर्वांच्या समोर खोट्या हसऱ्या चेहऱ्याने सांगायची आणि आत मी भिंतीला टेकून आपल्या हुंदक्यांना रोखण्याचा प्रयत्न करायचे. प्रत्येक दिवशी माझा सन्मान कमी होत गेला आणि माझी किंमत घरात एका ओझ्यापेक्षा जास्त राहिली नाही. मी एका कोपऱ्यात आकृसून गेले होते, जिथे फक्त आठवणी होत्या, शांतता होती आणि मनात जळणारी एक सुप्त वेदना. पूजेची वेळ होती. मी देवाऱ्यासमोर आसन अंतरले, हात पाय धुवून शुचिर्भूत झाले आणि मनातून शांततेच्या शोधात देवाच्या चरणी लीन झाले. प्रत्येक नमस्कार, प्रत्येक प्रार्थना माझ्या मनाची जखम भरून काढण्याचा प्रयत्न करत होती. पूजा माझ्यासाठी प्रार्थनेपेक्षा एक सुरक्षित आडोसा होती. असा एक क्षण जेव्हा मी स्वतःला जगाच्या अन्यायापासून दूर आपल्या देवाच्या जवळ अनुभवत होते. खोली लहान होती, पण त्यावेळी मी माझ्या देवाचे मंदिर बनली होती. डोळे बंद होते, जिभेवर नामस्मरण चालू होते, मनात शांत प्रार्थना होती. या क्षणी दरवाजा जोरात आदळला. स्नेहा आत आली, हातात झाडू, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात तोच द्वेष जो आता रोजचा झाला होता. मी दचकून डोके वर केले, पण पूजा तोडण्याची इच्छा झाली नाही. ती जोरात म्हणाली, हे घ्या, झाडू मारून घ्या, आणि माझ्यासमोर झाडू फेकला. माझी नजर देवावरून उठून तिच्या निर्दयीपणावर जाऊन स्थिरावली. मी हळूच म्हटले, मुली, माझ्या हातात वेदना होत आहे, आज जमणार नाही. पण हे ऐकून ती जणू आणखी भडकली. तिने कशाचाही विचार केला नाही, ना माझ्या वयाचा, ना माझ्या देवाच्या दरबाराचा. झाडू उचलला आणि माझ्या हातावर जोरात मारला. वेदनेची तीव्र लाट पूर्ण हातामध्ये धावली. मी आपला हात मागे घेतला, पण तिची जीभ विष ओकतच राहिली. आज तुझी सर्व वेदना बाहेर काढते, ती मला मारता मारता बोलत जात होती आणि मी हताशपणे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. माझी पूजा अपूर्ण राहिली होती. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनात होते की कदाचित जर मी देवाची शपथ दिली तर ती थांबेल. मी हात जोडले आणि म्हटले, स्नेहा, देवाची शपथ आहे, मी तुझ्यासाठी आईसारखी आहे. पण कदाचित तिच्या मनात मानवतेचा कोणताही अंश शिल्लक राहिला नव्हता. ती थांबण्याऐवजी आणखी जोरात म्हणाली, तू मरून का जात नाहीस? नेहमी रडत राहतेस, आमची सुटका कर यातून. तिचे हे शब्द माझ्या मनात बाणासारखे रुतले. एका क्षणासाठी मला असे वाटले जणू काही मी खरोखर मरून गेले आहे. माझ्या हाताचे हाड मोडले होते. वेदनेची भावना सहनशीलतेच्या पलीकडे गेली होती. मी जमिनीवर बसले आणि ढसाढसा रडू लागले. देवाऱ्यासमोर आसन अजूनही अंतरलेले होते. मी प्रार्थनेत कोसळले आणि फक्त एवढेच म्हणाले, मी तुझी दासी आहे, आता तूच बघून घ्या. कित्येक क्षण मी अशीच पडून राहिले, डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. माझ्या हातातून वेदनेची एक थंड लाट माझ्या छातीपर्यंत आली. मी श्वास घेत होते, पण प्रत्येक श्वासात वेदना मिसळलेली होती. जेव्हा हिंमत करून उठले तेव्हा पूर्ण शरीरात थकवा आणि कमकुवतपणा होता. ती निघून गेली होती. दरवाजा बंद होता. माझे मन होते की मुलाला सर्व काही सांगावे, पण मला ठाऊक होते की तो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. मागच्या वेळीही जेव्हा मी फक्त इतकेच म्हटले होते की स्नेहाचे वागणे ठीक नाही, तेव्हा त्याने मला समजावले होते की आई, तू खूप संवेदनशील झाली आहेस. स्नेहा मनाची वाईट नाहीये. मला ठाऊक होते की यावेळीही तेच होईल, म्हणून मी शांत राहिले. मी ना खाण्यासाठी मागितले, ना पाण्यासाठी. बस आपल्या तुटलेल्या हाडाला कपड्याने बांधले आणि खाटेवर पडून राहिले. रात्रभर वेदनेसोबतच हे वाक्यही कानात गुंजत राहिले, तू मरून का जात नाहीस? हे ते वाक्य होते जे मी कधीही विसरू शकणार नाही. एका आईला तिच्या सुनेने असे म्हणणे की मरून जा, फक्त शरीर नाही तर आत्म्यालाही जखम करून टाकते. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा खोलीत तशी शांतता पसरली होती. मी पुन्हा पूजा प्रार्थना केली आणि यावेळी रडत रडत प्रत्येक प्रार्थनेत फक्त न्याय मागितला. म्हटले, हे माझ्या देवा, जर मी कधी कोणाचे वाईट केले असेल तर मला माफ कर, पण जर मी पीडित असेल तर तू माझा न्याय नक्कीच करशील. माझ्या आत एक अजीब बदल होत होता. वेदना अजूनही मन मजबूत होत होते. मी जाणून गेले होते की आता मला कोणत्याही माणसाकडून आशा ठेवायची नाहीये, फक्त देवच पुरेसा आहे. आणि मी निर्णय घेतला होता की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सहन करेन, पण आपल्या देवाकडे तक्रार करणार नाही. कारण जो देव मनाची अवस्था जाणतो तो एक दिवस माझा हक्क मला नक्कीच देईल. मी देवाचे पाय धरून देवाला पुकारले. जिभेवर देवाचे नाव होते, पण मनात फक्त अश्रू होते. माझा आत्मा फार तुटून गेला होता आणि पहिल्यांदाच मी मनाच्या तळात पासून देवाच्या समोर आर्त हाक मारली, हे ईश्वरा, जर मी निष्पाप असेल तर माझा बदला तू स्वतःच घे. ती प्रार्थना फक्त पूजा राहिली नाही, ती माझ्या आर्त आकेचा शेवटचा आधार बनली होती.
माझ्या हाताच्या हाडात थंड टोचल्यासारखे होत होते. सूज दिवसेदिवस वाढत चालली होती, पण मी शांत होते. मला ठाऊक होते की येथे माझी वेदना कोणीही पाहणार नाही, ना समजून घेईल. बस तोच पाहेल जे त्याला दाखवले जाईल. संध्याकाळी रोहन घरी आला, कार्यालयातून थकलेला, पण चेहऱ्यावर तोच थंडपणा. मी हिम्मत करून त्याच्यासमोर बसले. हळूच आपला हात दाखवला. बाळा, जरा बघ, खूप सूज आली आहे. कदाचित हाड मोडले असेल. त्याने एक नजर पाहिले आणि चिंतेऐवजी त्याच्या डोळ्यात राग दाटून आला. आई, आता हे काय नाटक आहे? तू नेहमी तक्रार करत राहतेस, कधी आराम करू देत नाहीस. स्नेहा सांगत होती की तू स्वतःच पडली असशील झाडू मारताना. आता आरोप तिच्यावर करत आहेस. माझ्या डोळ्यासमोर जणू अंधार पसरला. तो मुलगा जो लहानपणी माझ्या एका हुंदक्यावर घाबरायचा, आज माझ्या तुटलेल्या हाताला नाटक म्हणत होता. माझे मन जणू एका क्षणात विखुरले गेले. श्वास वेगवान झाला, जीभ कोरडी पडली. मी फक्त इतकेच बोलू शकले, तुझा माझ्यावर विश्वास नाही. रोहनने तोंड फिरवले. मीही खोलीत निघून आले. रात्रीच्या शेवटच्या प्रहरची वेळ होती. शांतता पसरली होती आणि मी पूजा करून आसनावर बसले होते. डोळे बंद होते, पण मन पूर्णपणे जागे होते. मी देवाशी बोलत होते, त्याला आपले दुःख सांगत होते. त्यातच अचानक एक काळजाचा थरकाप उडवणाऱ्या किंकाळीने खोलीची शांतता भंग केली. मी दचकून उभी राहिले. आवाज स्वयंपाकघराच्या बाजूने येत होता आणि हा आवाज कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा नव्हता. माझ्या सुनेचा, म्हणजे स्नेहाचा होता. माझे म्हातारे पाय आणि मी दरवाजाच्या बाजूने सरकले. तोच रोहन धावत आला आणि वेगाने स्वयंपाकघराकडे गेला. मी दरवाजाच्या चौकटीपर्यंत पोहोचले आणि बस इतकेच ऐकू शकले. आई, स्नेहाला विंचवाने चावा घेतला आहे. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. स्नेहा जमिनीवर पडलेली होती. हाताला जोराने धरून ओरडत होती. डोळ्यात भीती होती. रोहनने तिला लगेच गाडीत टाकले आणि रुग्णालयात घेऊन गेला. मी दरवाजावर उभी राहून दूर जाणाऱ्या त्यांच्या गाडीकडे पाहत राहिले. मनात एक भीती भरून गेली. हा तोच हात होता ज्याने काल तिने मला मारले होते. हा तोच क्षण होता ज्याच्यानंतर सर्व काही बदलणार होते. रात्रीचा उरलेला भाग मी खोलीच्या अंधारात घालवला. झोप डोळ्यापासून कोसो दूर होती. कधी कधी माझ्या मनात भीती यायची, कधी दया. पण एक गोष्ट स्पष्ट होती, माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली होती. कदाचित हीच न्यायाची सुरुवात होती. सकाळच्या सुमारास रोहन परत आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंतेचे सावट होते. आई, विष खूप तीव्र होते, पण डॉक्टरांनी वेळेवर सांभाळून घेतले. ती आता ठीक आहे. मी फक्त डोके हलवले, काहीच बोलले नाही. दुपारी स्नेहाला घरी आणले गेले. ती पूर्णपणे शांत होती. नजर झुकलेली होती. हात थरथरत होते. ती थेट आपल्या खोलीत गेली. काही क्षण उलटले होते की पुन्हा एक किंकाळी ऐकू आली, आधीपेक्षाही जास्त भयानक. मी दरवाजाकडे धावले. रोहनही धावत आत गेला. स्नेहा आपल्या खाटेच्या उशाशी उभी होती. चेहरा पांढरा फटफटीत पडलेला, शरीर थरथरत होते. ती ओरडत होती, येथे विंचू आहे, इथे सारे विंचू आहेत, मला चावतील. रोहनने लगेच खाटेची चादर झटकली. खोलीचा कोपरा अनकोपरा पाहिला, पण तिथे काहीच नव्हते. स्नेहा, काहीच नाहीये, तुला भास होत आहे. रोहनने समजावण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहाचा तो भास थांबणारा नव्हता. ती भिंतीला टेकून थरथरत राहिली. वारंवार म्हणत राहिली, ते इथेच होते, काळे विंचू खूप मोठे. मग ती अचानक खोलीबाहेर पडली आणि स्वयंपाकघराकडे गेली. जसे स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला, तिने पुन्हा एकदा किंकाळी मारली. येथेही विंचू आहेत. यावेळी रोहनच्या या संयमाचा बांध तुटला. तो चिडून म्हणाला, स्नेहा, शुद्धीवर ये, काही नाहीये इथे. पण स्नेहा सतत मागे सरकत जात होती. स्वयंपाकघराच्या दरवाजापासून दूर भिंतीला टेकून जमिनीवर बसली. दोन्ही हातांनी तिने आपला चेहरा लपवून घेतला. मी दरवाजाच्या मागे उभे राहून सर्व काही ऐकत होते. माझ्या डोळ्यात पाणी आले, पण हे अश्रू आनंदाचे नव्हते, तर एक अजीब विस्मय आणि दुःखाचे होते. काय माणूस खरोखरच इतका संवेदनशून्य असू शकतो की जोपर्यंत स्वतःवर ओढवत नाही तोपर्यंत तो इतरांचे दुःख समजत नाही? स्नेहाची भीती आता तिच्या मनावर ताबा मिळवत होती. ती खोलीत प्रवेश करत नव्हती. स्वयंपाकघराकडे पाहताच तिला चक्कर यायची. प्रत्येक गोष्टीत तिला विंचू दिसायचे. रोहनने डॉक्टरांशी बोलणे केले, काही औषधे आणली, पण तिचा तो संशय कमी झाला नाही. रात्री वारंवार किंकाळ्या ऐकू यायच्या, वाचवा, ते माझ्या खाटेवर आहेत. रोहन प्रत्येक वेळी खोलीत जायचा, सर्व गोष्टी तपासायचा, पण तिथे काहीच नसायचे. घराचे वातावरण जड झाले होते. ती सून जी मला एका नोकरापेक्षाही हीन समजत होती, आज आपल्या डोळ्यांनी ते सत्य पाहत होती जे ती नाकारत असायची. आज माझ्या देवाचा न्याय कदाचित हळूच प्रकट होत होता. स्नेहा आता भीतीचे आयुष्य जगत होती. ना झोपायची ना खायची, बस एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणायची, ते येतील, ते चावतील. आणि मी शांतपणे सर्व काही पाहायची. देवाची पूजा करायची आणि बस मनात म्हणायची, देव न्यायी आहे, तो सर्व पाहत आहे, तोच न्याय करेल. आता ती वेळ जवळ आली होती जेव्हा सर्व चेहरे उघड पडणार होते आणि जे काही अन्याय मी सहन केले होते ते सर्व परत फिरणार होते, कदाचित आणखी तीव्रतेने. स्नेहाची प्रकृती दिवसेदिवस खालावत चालली होती. ती आधी फक्त रात्री ओरडायची, पण आता दिवसाच्या वेळीही तिला आपल्या आजूबाजूला विंचू दिसू लागले होते. ती स्वयंपाकघर खोली
स्नानगृह इतकेच काय तर अंगणाच्या भिंतीवरही काळेकुट्ट विंचू पाहत होती. तिच्या डोळ्यातील भीती वाढली होती. चेहरा फिकट झाला होता आणि शरीर कापत राहायचे. कोणत्याही गोष्टीला स्पर्श करण्यापूर्वी ती अनेक वेळा पाहायची, झटकून टाकायची आणि तरीही मागे सरायची. रोहन आता सहनशीलतेच्या शेवटच्या आकांतावर होता. तो आपल्या पत्नीवर प्रेम करत होता, पण प्रत्येक वेळच्या या किंकाळ्या संशयाने खोटे देखावे त्यालाही आतून थकवत होते. तो तिला समजावायचा, स्नेहा काहीच नाहीये, हा तुझा भास आहे. पण स्नेहाच्या स्थितीवर या बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. ती उलट त्याच्यावर उलटायची. मला खोटे ठरवू नकोस. तू आणि तुझी आई दोघेही मला वेडे सिद्ध करू इच्छिता. एक दिवस तर मर्यादा संपली. स्नेहाने खोलीत प्रवेश करताच माझ्यावर ओरडण्यास सुरुवात केली. तूच केले आहेस हे सर्व. तूच मला शाप दिला आहेस. माझ्या मागे काहीतरी लावून दिले आहेस. तिने आपली चप्पल काढून माझ्या दिशेने फेकून मारली, पण मी डोके खाली केले आणि शांत राहिले. रोहनने रागात येऊन तिला रोखले, तर ती त्याच्यावरही ओरडली. तू काय या म्हातारीची बाजू घेतोस? तुला तुझी आईच दिसते, पत्नी नाही? रोहनचा चेहरा लाल झाला, आवाज मोठा झाला. बस कर स्नेहा, आता मर्यादा ओलांडली गेली आहे. स्नेहाने त्याच वेळी आपली पिशवी उचलली, कपडे गोळा केले आणि म्हणाली, मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. तुला माझी काळजी नाही तर मलाही तुझी गरज नाही. मी दरवाजाच्या मागे उभी होते. मनात शांतता आणि दुःखाची एक अजीब संमिश्र अवस्था होती. जेव्हा ती निघून गेली तेव्हा मी रोहनच्या जवळ आले. म्हटले, बाळा, घेऊन ये तिला परत. त्याने माझ्याकडे पाहिले. डोळ्यात एक थकवा होता, जणू काही वर्षाचे ओझे वाहून आणले असावे. धीम्या आवाजात म्हणाला, आई, आता मी जाऊ शकत नाही. जी भाषा आज तिने तुझ्यासाठी वापरली ती कधीही विसरली जाऊ शकत नाही. पहिल्यांदाच रोहनने स्वतः माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलले होते. मला जाणवले, जणू काही तो जागा झाला आहे. जणू काही आता त्याने सत्य पाहिले आहे. दुसरीकडे स्नेहाचे आई वडील थक्क झाले होते. त्यांना समजत नव्हते की अचानक त्यांच्या मुलीला काय झाले आहे. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा ती काही तासाच्या आतच तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरवाजाच्या खाली विंचू आहे, कपाटाच्या मागे पण आहे. मला इथे मारण्यासाठी आले आहेत. आई वडिलांनी खोली धुंडाळून काढली, पण काहीच नव्हते. स्नेहा जमिनीवर बसली, आपले केस उपटू लागली आणि रडत राहिली. हे सर्व त्या बाईमुळे आहे. ती माझ्या मागे सावली लावून गेली आहे. कधी ती रात्री झोपेतून दचकून उठायची, कधी दिवसांच्या वेळी भिंतीवर हात मारायची. प्रत्येक तासानंतर एक नवीन किंकाळी, एक नवीन भास. तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेण्यास सुरुवात केली. आधी सामान्य डॉक्टर, मग मानसोपचार तज्ज्ञ. औषधे दिली गेली, झोपेच्या गोळ्याही, पण काही फरक पडला नाही. घरचे लोक थकू लागले, शेजारीही लपून छपून बोलू लागले. ही तीच मुलगी आहे ना जिने आपल्या सासूला मारले होते? देवाची काठी आहे ही. रोहनने काही वेळा फोनवर तिच्या आई वडिलांशी बोलणे केले, पण आता ते शांत होते. ना मुलीला समजावू शकत होते, ना जावयाला काही बोलू शकत होते. ते स्वतः चिंतेत होते. मुलगी एकाएकी बाहेर पडत नव्हती आणि घरात सर्व काही उलटसुलट झाले होते. स्नेहाचे अस्तित्व आता एका सावलीसारखे बनले होते. अस्वस्थ, हालाखीचे, अनियंत्रित. आणि मी बस देवाऱ्यासमोर लीन व्हायची. देवाला म्हणायची, हे देवा, बस न्याय झाला, आता तिला माफ कर, सन्मार्ग दाखव किंवा आराम दे. पण जे मन सत्याचा स्वीकार करण्यास नकार देते त्याला शांतता उशिरा मिळते, यावर काही शंका नाही. स्नेहाची अवस्था आता पूर्णपणे बिघडली होती. ना दिवसात चैन, ना रात्री झोप. रात्रीच्या सन्नाट्यात तिच्या किंकाळ्या गुंजायच्या. विंचू, मला चावत आहे, वाचवा. ती आपले हात, पाय आणि चेहरा नोचू लागायची. डोळे भीतीने विस्पारलेले, केस विखुरलेले, ओठावर थरथराट. ती मुलगी जी काही महिन्यापूर्वी गर्वाने बोलायची, आज स्वतः आपल्या भानात नव्हती. तिचे आई वडील प्रत्येक बाजूने थकले होते. आध्यात्मिक उपचार करून पाहिले, डॉक्टरांकडे घेऊन गेले, औषधे बदलली, जाणकारांना बोलावले, पण स्नेहाची अवस्था जणू एकाच ठिकाणी येऊन थांबली होती. कधी कधी ती एकदम शांत व्हायची, भिंतीकडे पाहत राहायची आणि मग एकाएकी जोरात ओरडायची, तो आला, त्याने मला पाहिले आहे, तो मला घेऊन जाईल. मग एक दिवस स्नेहाच्या आईचाही संयम सुटला. ती स्वतः ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, आमच्याकडून आता हे पाहिले जात नाहीये, कोणीतरी काहीतरी करा, ही मरण्यापूर्वी आम्हाला मारून टाकेल. शेजाऱ्यांचे बोलणे, नातेवाईकांची नजर आणि आपल्या मुलीच्या किंकाळ्या, सर्व काही मिळून आई वडिलांना तोडून गेले होते. तेव्हा एका नातेवाईकाने सल्ला दिला की कुठल्या तरी चांगल्या मानसिक आजारांच्या रुग्णालयात घेऊन जा, कदाचित उपचार तिथे शक्य होईल. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण स्नेहाची अवस्था पाहून हताश झाले. मनावर दगड ठेवून तिला एका सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल केले. जेव्हा रुग्णवाहिका दरवाजातून निघाली, स्नेहा सतत ओरडत होती, मला घेऊन जाऊ नका, ते सर्व माझ्या मागे आहेत, ते मला संपवून टाकतील. रुग्णालयात पोहोचून जेव्हा सफेद गणवेशातील कर्मचाऱ्यांनी तिला सांभाळले तेव्हा ती एकदम हिंसक झाली. आपले कपडे फाडू लागली, ओरडून माझे नाव घेऊ लागली. आईसाहेबांना बोलवा,
मला त्यांची माफी मागायची आहे. तिच्या आईवडिलांनी माझ्या मुलाला फोन केला आणि म्हटले, कृपया तुमच्या आईला सांगा की त्यांनी एक वेळ येऊन तिला माफ करावे. रोहनने फोन ठेवला आणि शांतपणे खोलीत बसून राहिला, नजर खाली, हातामध्ये चेहरा लपवलेला. तो सुन्न होता. मी जवळ जाऊन विचारले, काय झाले बाळा? त्याने हळूच म्हटले, आई, ती तुझे नाव घेत आहे. ती सांगत आहे की तिला तुझी माफी हवी आहे. वारंवार म्हणते आहे की नाही तर मी मरून जाईन. माझ्या मनात एक वादळ उठले. ही तीच मुलगी होती ना जिने मला पूजेच्या दरम्यान झाडू मारला होता, जी माझे हाड तोडून म्हणायची की मरून का जात नाहीस, आणि आज ती स्वतः माझ्या पाया पडायला तयार होती. काय ही तीच जीभ होती ज्यातून विष गळत होते. खोली फिरल्यासारखी वाटू लागली होती. हृदय जणू काही वेळासाठी बंद पडले. मी डोळे बंद करून देवाला म्हटले, हे देवा, तू पाहत आहेस, तूच निर्णय घे, मी फक्त तुझी दासी आहे. माझी शांतता रोहनला समजली. त्याने हळूच म्हटले, आई, जर तुझी इच्छा असेल तर मी रुग्णालयात घेऊन जाईन. मी नकारार्थी डोळे हलवले. आता गरज नाही. ज्या मनातून शाप निघाला ते जरी माफ करत असले तरी जखमा तशाच राहून जातात. रोहन शांत झाला, काहीच बोलला नाही. कदाचित तो जाणून गेला होता की वेळेने त्यालाही ते सर्व दाखवले होते जे एक आई वर्षानुवर्षे सहन करत आली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा स्नेहाची अवस्था अधिक बिघडली, ती आपले केस उपटू लागली, स्वतःला जखमा करू लागली, तेव्हा डॉक्टरांनी तिला जबरदस्तीने औषध दिले. तिचा आवाज खोलीत गुंजत होता, आईसाहेब, मला माफ करा, मला माफ करा. तिचा बाप दरवाजावर उभा राहून कापत होता. आई भिंतीला टेकून रडत होती आणि डॉक्टर हताशपणे औषधांचे इंजेक्शन देत होते. मी ते सर्व ऐकले, सर्व काही जाणले, पण आतली शांतता अजीब होती. एक आई होती जी मुलासाठी सर्व काही सहन करून गेली, जिच्यावर वारंवार अन्याय करून शांत राहण्याची आज्ञा मिळाली आणि जिची शांतता शेवटी देवाच्या न्यायालयात गाजली. स्नेहाचा हिशोब सुरू झाला होता. ही शिक्षा कोण्या माणसाने नाही तर स्वतः वेळेने लिहिली होती. माझ्या मनात कोणतीही सूड नव्हता, पण एक शांतता नक्कीच होती की देव न्याय करतो आणि कधी उशिरा का होईना पण पूर्ण करतो. त्या दिवशीची सकाळ सामान्य दिवसांपेक्षा वेगळी नव्हती, पण माझ्या मनात एक बेचैनी होती. मी नेहमीप्रमाणे देवाची पूजा करून आसनावर बसले होते आणि आपल्या देवाशी मनातील गोष्टी बोलत होते की दरवाजावर थाप पडली. दरवाजा उघडला तर समोर भाऊ आणि वहिनी उभे होते. त्यांचे चेहरे इतके उतरलेले होते की मला एका क्षणासाठी विश्वासच बसला नाही की हे तेच लोक आहेत ज्यांनी मला वर्षानुवर्षे पूर्वी एका खोट्या आरोपावरून घरातून हाकलून दिले होते. भावाच्या हातात एक छोटीशी पिशवी होती, जणू काही कोणी प्रवासी आहे. मी अजून काही बोलणार त्यापूर्वीच वहिनी माझ्या पाया पडली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, फक्त एक वेळ माफ कर, देवासाठी माफ कर. मी दगडासारखी उभी राहिले. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणात त्या स्त्रीने माझा सहारा हिरावून घेतला होता. आज ती माझ्या पायाशी होती. मी काही बोलू शकले नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिले. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, थरथरणारे हात आणि चेहऱ्यावरील शरमेने मला कित्येक वर्ष मागे नेऊन सोडले. भाऊ पुढे म्हणाला, त्याचे डोळे पाणावले होते, आवाज जड होता, माझ्या बहिणी, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या डोळ्यांनी ते पाहण्यास नकार दिला जे सत्य होते. स्नेहाची अवस्था पाहून आता सर्व काही स्पष्ट झाले आहे. ती जे काही भोगत आहे ते सर्व तुझ्या शापाचा परिणाम, तुझ्या आर्त हाकेचा परिणाम आहे. माझे हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखे झाले. वर्षानुवर्षे आत दबलेली घुसमट जणू जिभेवर येऊन पाहत होती. पण मी स्वतःला रोखले. माझी इच्छा असती तर मी ओरडून ओरडून म्हटले असते, आता आलात माफी मागण्यासाठी. जेव्हा सर्व काही हिरावून घेतले गेले तेव्हा तुम्हाला माझे सत्य आठवले, पण मी शांत राहिले. माझ्या आईने शिकवले होते की सत्य बोलून नाही तर. वहिनी रडत राहिली आणि वारंवार म्हणत राहिली, मीच तुझ्यावर खोटा आरोप लावला होता. मला वाटले की तू घरात जास्त वेळ घालवत आहेस, भाऊ तुला जास्त महत्त्व देत आहे. हेव्या दाव्याने माझ्या बुद्धीवर पडदा टाकला होता. मी माझ्याच मुलीला तुझी सून बनवून बदला घ्यायचा विचार केला, पण आज मला माझ्या मुलीची अवस्था पाहून जाणीव झाली आहे की ज्याच्यासाठी मी हे सर्व केले तीच या अन्यायाची बळी ठरली. तिचे शब्द माझ्या मनाला स्पर्श करत होते, पण जखमा खूप जुन्या होत्या. प्रत्येक शब्द जुन्या आठवणींचे पदर उघडत होता. ती संध्याकाळ जेव्हा भावाने मला धक्के देऊन काढले होते, ती रात्र जेव्हा मी रोहनला छातीशी लावून डोळ्यातून अश्रू गाळत काढली होती, तो दिवस जेव्हा कारखान्यात रक्ताचे पाणी करून मुलाची फी भरली होती. भावाने एक पाऊल आणखी पुढे टाकले, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जगाचा बदला जगातच मिळतो. मी आज माझ्या मुलीला विखुरताना पाहिले आणि मला समजली की जे तुझ्यासोबत झाले ते फक्त अतिशहाणपण नव्हते, तो एक फार मोठा अन्याय होता. मला लाज वाटत आहे की मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो नाही. मी डोळे बंद केले आणि मनात देवाचे आभार मानले.
तोच देव जो सत्याला उशिरा का होईना पण नक्कीच उघड करतो. मी दोघांना बसण्यास सांगितले, पाणी दिले आणि धीम्या आवाजात फक्त एवढेच म्हटले, माफी मागण्यापूर्वी जर मनात पश्चाताप असेल तर ईश्वरही माफ करतो. मी तुम्हा दोघांना मनापासून माफ करते. माझे शब्द ऐकून वहिनी ढसाढसा रडू काश हे सत्य आधी समजले असते तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. माझा मुलगा रोहन सुद्धा दरवाजाजवळ उभा राहून सर्व काही ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अजीब शांतता होती. तो आता ते सर्व पाहत आणि समजत होता जे वर्षानुवर्षे त्याने दुर्लक्षित केले होते. स्नेहाची गोष्ट निघाली. वहिनी म्हणाली, ती आता दिवसरात्र तुझे नाव घेते. सांगते की जोपर्यंत आईसाहेब मला माफ करणार नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. मी श्वास घेतला आणि म्हटले, मी तिला माफ केले आहे देवासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या परलोकासाठी. पण जे काही झाले ते कधीही विसरू शकत नाही. त्या दिवशी माझ्या मनावर वर्षानुवर्षे ठेवलेले ओझे हलके झाले. ती काळजी जी खोट्या आरोपाच्या रूपाने माझ्या चारित्र्यावर फासली गेली होती आज धुवून निघाली होती. ते डोळे जे मला संशयाने पाहत असत आज शरमेने झुकलेले होते. मी त्यांच्या जाण्यानंतर देवाऱ्यासमोर पुन्हा हात जोडले, प्रार्थनेत गेले आणि देवाचे आभार मानले. आज माझ्या जखमांनी साक्ष दिली होती आणि देवाने मला माझा सन्मान परत मिळवून दिला होता, वेळेवर पण पूर्ण. माझ्या भावाच्या डोळ्यात प्रत्येक दिवशी पश्चातापाचे सावट असायचे. तो जेव्हा कधी यायचा माझ्या पायाशी बसायचा, माझे हात चुमायचा आणि म्हणायचा, बहिणी एक वेळ सांग की तू मनापासून माफ केले आहेस. मी त्याच्या हातावरून हात फिरवायची आणि सांगायची, माफ केले मनापासून. पण सत्य हे आहे की काही जखमा माफ तर होतात पण कधी भरून येत नाही. वहिनीसुद्धा प्रत्येक भेटीवर रडायची. ती आता प्रत्येक कृत्यावर लाजिरवाणी झाली होती आणि तिच्या जिभेवर प्रत्येक वेळी फक्त एकच वाक्य असायचे, जर मी खोटे बोलले नसते तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. पण कदाचित देवाच्या व्यवस्थेत उशीर नसतो, एक क्रमवारी असते. जे पेरले जाते तेच कापले जाते. त्याच संध्याकाळी जेव्हा सर्व काही सामान्य वाटू लागले होते, रोहनच्या फोनवर एक कॉल आला. दुसऱ्या बाजूला स्नेहाची आई होती. तिचा आवाज कापत होता. बाळा, स्नेहा राहिली नाही. रोहनच्या हातातून फोन सुटला. चेहरा फिकट पडला आणि तो एकदम जमिनीवर बसला. मी घाबरून त्याच्याजवळ गेले. विचारले, काय झाले? तो माझ्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. माझे डोळे विस्पारलेलेच राहिले. ज्या मुलीच्या उद्धटपणाने, कडू जिभेने आणि अन्यायाने मला तोडले होते, ती आता या जगात राहिली नव्हती. काही वेळाने रोहनला सांभाळून मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि आपल्या देवाच्या चरणी प्रार्थनेत लीन झाले. जिभेवर फक्त एकच प्रार्थना होती, हे देवा, जर माझ्या आर्त हाकेमुळे काही झाले असेल तर तिला माफ कर. मी तर तिच्यासाठी मनापासून माफी मागितली होती. दुसऱ्या दिवशी शेजारच एकच चर्चा गुंजत होती. हा त्याच अन्यायाचा परिणाम आहे जो तिने आपल्या सासूसोबत केला होता. लोक येतात, सांत्वन करतात, पण सोबत हेही म्हणतात की देवाचा नियम फार आगळा वेगळा आहे. जे करतोस तेच भोगावे लागते. मी सर्व ऐकत राहिले, काहीच बोलले नाही. मनात शांतताही होती आणि एक अजीब पोकळीसुद्धा. मी स्नेहाच्या निधनानंतर डोळ्यातून अश्रू वाहवले. त्या संदर्भाने नाहीत की ती माझी सून होती, तर या कारणाने की ती एका आईची मुलगी होती, एक स्त्री होती जी कदाचित वेळेवर समजू शकली नाही. रोहन कित्येक दिवस शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पश्चातापाची खोली होती. तो वारंवार येऊन सांगायचा, आई, मी तुझे ऐकले नाही, तुझ्या वेदनेकडे दुर्लक्ष केले, तुझ्यापासून नजर चोरून पत्नीच्या शब्दावर विश्वास ठेवला. आज सर्व काही संपले. मी त्याला छातीशी लावले आणि म्हटले, बाळा, मी आई आहे. आई कधी मुलावर राग धरत नाही. तुझी ही जाणीवच माझी जीत आहे. वेळ जणू थांबला होता. स्नेहाचे जाणे फक्त एक मृत्यू नव्हता, तो एक अंत होता, एक लेख होता जो वेळेने माझ्यासाठी लिहिला होता. तो लेख ज्यामध्ये वर्षानुवर्षाची वेदना, संयम, शांतता आणि प्रार्थनेचा गोषवारा होता. माझ्यासाठी हा एक क्षण होता जिथे मी स्वतःला रिकामी अनुभवत होते. वर्षानुवर्षेचे ओझे कदाचित उतरले होते, पण जे आत्म्यावर लागतात ते कधीही पुसले जात नाही. मी घराच्या अंगणात बसले होते. चहाचा कप हातात होता आणि रोहन माझ्या पायाजवळ बसून शांतपणे जमिनीकडे पाहत होता. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हटले, आता आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. जुन्या कटुता मनात ठेवशील तर कधीच शांतता मिळणार नाही. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आई, तू माझ्यासाठी स्वर्ग आहेस. मी उशिरा ओळखले, पण आता तुझी सेवा हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. माझ्या मनाला शांतता मिळाली, अशी शांतता जी वर्षानुवर्षानंतर नशिबात आली. आणि त्या क्षणी मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना मागितली, हे देवा, जो सत्याच्या मार्गावर चालेल त्याला कधीही एकटे सोडू नकोस आणि जो अन्याय करेल त्याला वेळेवर त्याचा आरसा दाखवून दे. आता माझ्या मनातील जुनी बदनामी धुतली गेली होती. देवाने मला सन्मानाने उजळून काढले होते. हा तो क्षण होता जिथे माझ्या सत्याच्या प्रकाशाने खोट्याचा सर्व अंधार जाळून टाकला होता. ती सकाळ आयुष्यातील अनेक काळ्या रात्रीनंतर आली होती. खोली शांतता होती. सूर्याचा प्रकाश
खिडकीतून गाळून आत येत होता. रोहन माझ्यासमोर बसला होता आणि त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षाचे पाणी चमकत होते. तो माझ्याकडे पाहत होता, जणू काही बोलण्याची हिंमत गोळा करत असावा. आणि मग अचानक तो माझ्या मांडीवर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. मी खूप चुकीचा होतो, खूप नालायक निघालो. तुझ्या वेदनेला मी अनुभवलं नाही. तुझ्या प्रत्येक हाकेला मी दुर्लक्ष करत राहिलो. मी माझ्या डोळ्यांनी सत्य पाहिले, पण उशिरा. माझे हात नकळत त्याच्या डोक्यावरून फिरू लागले, जणू काही वर्षानुवर्षाची वीट आपल्या स्पर्शाने पुसून टाकत असावी. माझ्या मनात एका क्षणासाठी तीव्र दुःख दाटून आले, पण त्याच क्षणी एका आईची ममता सर्वावर भारी पडली. मी त्याला जवळ घेतल्याने म्हटले, बाळा, आईची कूस नेहमी उघडी असते. उशिरा आला आहेस, पण रिकामा जाणार नाहीस. रोहन माझ्या कुशीत लहान मुलासारखा रडत होता आणि मी देवाचे आभार मानत होते की माझ्या मुलाने वेळेवर सर्व काही जाणून घेतले. स्नेहाच्या जाण्यानंतर तो तुटून गेला होता, पण ते तुटणे त्याच्या आतील प्रकाशाला जागा करून गेले होते. काही महिने उलटले. रोहनच्या चेहऱ्यावर आयुष्याची रौनक पुन्हा येऊ लागली. मी जाणत होते की तो आयुष्याची पुन्हा सुरुवात करू इच्छितो, पण कोणत्याही पापरूपी ओझ्यासोबत नाही, तर एक नवीन हेतूने, नवीन आशेने. मी स्वतःच त्याच्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. म्हटले, बाळा, माणसाला जर दुसरी संधी मिळाली तर त्यात पहिला धडा नक्कीच समाविष्ट असायला हवा. यावेळी अशी मुलगी निवडू जी पत्नी असण्यासोबतच सुनही असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक माणूस असेल. देवाने ऐकले. काही आठवड्यातच एक स्थळ आले, ज्या मुलीची स्तुती सर्व करत होते. संस्कारी, सुशिक्षित, मऊ बोलणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडिलांची सेवा करणारी. माझे मन समाधानी झाले. लग्न साधेपणाने झाले. नवीन सून अंगणात पाऊल ठेवताच वाकून माझ्या पाया पडले. तेव्हा माझ्या मनाच्या आत एक मऊ आणि कोमल प्रकाश पसरला. रोहनच्या डोळ्यात शांतता दिसली आणि मी मनात म्हटले, देवाचे आभार आहेत. आता कदाचित माझ्या आयुष्याची नवीन पीक उगवणार आहे, तीही शांततेची. नवीन सुनेचे नाव सारा होते. ती सकाळी उठून आधी माझ्या खोलीत यायची, नमस्कार करायची, माझ्यासाठी चहा बनवायची आणि दिवसाची सुरुवात माझ्या पायापासून करायची. तिच्या प्रत्येक बोलण्यात आदर होता आणि प्रत्येक कृतीत सन्मान. घरात ती रौनक परत आली होती, जी वर्षानुवर्षांपूर्वी निघून गेली होती. जेवणाच्या मेजावर हास्याचे आवाज ऐकू येऊ लागले. स्वयंपाकघरातून सुवास सुटू लागला आणि रोहन आता आईला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू मानत होता. तो संध्याकाळी कार्यालयातून यायचा, माझ्या खोलीत बसून विचारपूस करायचा आणि म्हणायचा, आई, आज जी शांतता आहे ती कदाचित कधीच नव्हती. आयुष्य जणू आपल्या मूळ स्थितीत परत आले होते. पण काही रात्री अशाही यायच्या जेव्हा शांतता मनाला वेढून घ्यायची, जेव्हा सगळे झोपलेले असायचे आणि मी एकटी बसून भूतकाळाच्या सावल्या पाहायची. ते क्षण जेव्हा स्नेहाने पूजेदरम्यान झाडू मारला होता, जेव्हा रोहनने माझ्या सुजलेल्या हाताला नाटक म्हटले होते, जेव्हा मी दरवाजाच्या मागे लपून रडायची, त्या सर्व आठवणी आजही माझ्यासोबत चालत होत्या. कधी एखादी ओळ वाचता वाचता तो देखावा डोळ्यासमोर यायचा आणि मनात एक थंड लाट धावून जायची. मी स्वतःला समजवायची की हे सर्व कालचे होते. आज कृतज्ञ राहा. देवाने न्याय केला, शांतता दिली, मुलगा परत आला, पण मन आहे, त्याला सर्व लक्षात राहते. मी साराला कधीच ते सांगितले नाही. तिच्या प्रेमात कोणतीही शंका नव्हती आणि मला वाटत नव्हते की माझ्या जखमा तिच्या आनंदावर सावली पाडतील. बस कधीकधी जेव्हा ती माझ्या गुडघ्यांना मालिश करायची, तेव्हा मी तिचे हात हातात घ्यायची, डोळे बंद करून देवाचे आभार मानायची आणि मनात म्हणायची, देवाचे कर्म आहे, मला माझ्या आईचा स्वर्ग परत मिळाला. रोहनसुद्धा बदलला होता. तो नेहमी माझ्या आजूबाजूला असायचा, माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायचा आणि माझ्या इच्छेला आपली शांतता मानत असे. कधी जेव्हा मी थकायची तेव्हा तो हळूच म्हणायचा, आई, आता मी तुझ्यासाठी पत्नी नाही, तू आहे ज्याच्याभोवती सर्व काही फिरते. हे ऐकून माझे डोळे पाणावायचे आणि मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करायची, हे देवा, मी ही शांतता टिकवून ठेव. हा मुलगा नेहमी सत्याची साथ देवो आणि जे दुःख अनुभवले त्यातून शिकत राहू. वेळेने दाखवून दिले की देव जर परीक्षा घेतो तर भरभरून देतोही. आणि आज माझ्या आयुष्यात ती शांतता होती, ज्याच्या शोधात मी आयुष्य घालवले होते. आईचा स्वर्ग मुलाला जेव्हा आठवला तेव्हा जगातील प्रत्येक सुख परत मिळाले. जेव्हा कधी ते दिवस आठवतात, हृदयाचे ठोके जणू थांबल्यासारखे होतात. एक थंड लाट पाठीच्या कण्यात उतरून जाते. भूतकाळाची ती चित्रे जी वेळेच्या धुळीत लपली होती, अचानक धुक्यातून निघून डोळ्यासमोर नाचू लागतात. ते क्षण जेव्हा माझ्या सत्याला खोटे म्हटले गेले, जेव्हा माझ्या आईच्या कुशीसारख्या कुशीला नाकारले गेले, जेव्हा माझा मुलगा माझ्या वेदनेवर विश्वास ठेवण्याऐवजी माझ्या शांततेला माझा हट्ट समजून बसला. पूजा आणि ईश्वराची भक्ती अजूनही माझा एकमेव आश्रय आहे. प्रत्येक प्रार्थनेत तोच देव आहे ज्याने माझ्या शांत आर्त हाका ऐकल्या, जो माझ्या तुटलेल्या मनाची भाषा समजला. माझ्या कपाळाची देवाऱ्यासमोर लागलेली मुद्रा आजही याच विश्वासाने झुकते की देव न्याय नक्की करतो, उशिरा का होईना पण पूर्ण करतो. या प्रार्थनांमध्ये कधी तक्रार होती, कधी संयम, कधी प्रश्न आणि कृतज्ञता आहे. ती कृतज्ञता ज्याच्यामध्ये शांतता लपलेली आहे, ज्याच्यामध्ये ते कल्याण आहे जे वर्षानुवर्षे शोधत होते. प्रत्येक ओळ जी मी वाचते ती मला माझ्या प्रवासाची आठवण करून देते. मी अन्याय सहन
केला शांत राहून. मी संयम राखला डोळ्यात अश्रू घेऊन. मी प्रार्थना केली तुटलेल्या मनासह आणि मी न्याय मिळवला शांततेने. आज माझा मुलगा बदलला आहे. तो जो कधी आईचे ऐकण्याऐवजी इतरांच्या जिभेवर विश्वास ठेवायचा, आज माझ्या बोलण्याला आज्ञा मानतो. तो जो आधी माझ्या त्यागाला कर्तव्य समजायचा, आज प्रत्येक त्यागावर माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणतो. स्नेहा जी एका काळी माझ्यासाठी वेदनेचे दुसरे नाव होती, तिचा अंत जगासमोर आला. मोहल्ल्यातील स्त्रिया जेव्हा माझ्या घरात येतात तेव्हा डोके झुकून म्हणतात, बहिणी, तू जे सहन केलेस ते दुसरे कोणी असते तर मरून गेले असते. तुझ्या संयमाने तुला वाचवले आणि तिचा अंत सर्वांसाठी एक धडा बनला. मी फक्त हसून उत्तर देते आणि मनातल्या मनात म्हणते, धडा फक्त तिच्याकडून नाही, मलाही मिळाला आहे. देवावर विश्वास ठेवण्याचा, शांतपणे सहन करण्याचा आणि माफीचा. माझी नवीन सून सारा आज माझ्या सावलीसारखी माझ्यासोबत आहे. ती माझे प्रत्येक काम स्वतः करते, माझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामील होते. ती जाणते की मी कोणत्या नरक यातनेतून निघून इथपर्यंत पोचली आहे. रोहन प्रत्येक दिवशी मला ही जाणीव करून देतो की तो आपल्या आईला ओळखू शकला आहे. त्याचे प्रत्येक बोलणे, प्रत्येक अंदाज मला भूतकाळापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण काही जखमा भरतात, निशाण शिल्लक राहतात. कधी कधी अंगणात बसता बसता किंवा रात्रीच्या शेवटच्या प्रहारात पूजेच्या आसनावर बसून ते जुने देखावे डोळ्यात फिरून जातात. मी विचार करते की काय मी खरोखरच इतकी मजबूत होती की माझा देव मला आपल्या कृपेने सावरून धरून होता. वेळेने सर्व काही बदलून टाकले, पण ते क्षण ज्यामध्ये माझ्या आईच्या अस्तित्वाला चिरडले गेले, ते शब्द जे माझ्या मोठेपणाला पायदळी तुडून गेले, ते आजही मनात कुठेतरी जिवंत आहेत. पण आता मी या आठवणींना माझ्यावर हावी होऊ देत नाही. आता मी त्यांच्याकडून शिकते. मी त्या स्त्रियांसाठी प्रार्थना करते ज्या आजच्या काळात माझ्यासारख्या परिस्थितीशी लढत आहेत, ज्या शांत आहेत पण आतून ओरडत आहेत. माझी शेवटची प्रार्थना हीच आहे की हे देवा, कोणा मुलीला, कोणा आईला, कोणा बहिणीला ते दुःख देऊ नकोस जे मी सहन केले. कोणाला आपल्या सन्मानासाठी लढावे लागू नये, कोणाचा संयम परीक्षा बनू नये. अन्याय करणाऱ्याला बुद्धी दे आणि पीडिताला हिंमत. पण माझा आदर परत मिळाला. पण प्रत्येक स्त्री इतकी भाग्यवान नसते. तर हे देवा, माझ्या प्रार्थनेला ढाल बनवून दे. एकच प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणते, हे देवा, बस आता शांतता दे, चैन दे आणि अशी परीक्षा कोणालाही देऊ नकोस जी विश्वासांना ओझे बनवून टाकेल. माझी ईश्वरासमोर हीच नम्र विनंती आहे. मी तुझी दासी आहे आणि तुझी इच्छा हेच माझ्या आयुष्याचे फळ आहे.